भांडण लावण्यात काय रंगतो, लग्न मोडायला काय मूड घेतो. वाईट गोष्टीत रंगायचं नाही, इथं रंगायचं. आणि इथं जो रंगला तो रंगलाच. म्हणून तर प्रमाण झालं तुकिता ब्रह्म तुकासी. आज कित्याला घेतला मग तुकोबरायांचा आहे. संसार अपूर्णांक आहे, परमार्थ पूर्ण आहे. पण माझं वाक्य आहे, संसाराला फळ नाही. आणि कोणत्याही गोष्टीत माघार घ्या, जय आहे. भांडणं करण्यात मजा राहिली नाही. आता काय मजा आहे. 40 वर्ष केस चालली, 1.5 गुंठा जागेवरून. वकीलही मिळाला, हे दोघं मेले तरी यांचे पोरं म्हणले लावून धरू. काय लावून धरितो मी, सोडून द्या मला आपलं. 2 भावांची 40 वर्ष केस चालली शेतीच्या बांधावरून. प्रश्न फक्त 1 फुटाचा आहे. दोघांनीच बसलं पाहिजे, तिसऱ्याने बोलवायचं नाही. भाऊ आपल्याला माहिती आहे तो फूट संघ नेत नाही ना, आपणही संघ घे. तुला फूट घे, मिटून टाक, समाधानाने झोपतील लोक. पण काही हलकटांना वाढवायची सवय. थोड्या करता का जीव माघार घेतो. पण आता बोर्डावर केस आली, जातील 5-50, पण त्याची जिरण ना. तो म्हणला कालवणाला तेल नाही माझ्या, काय जिरतो त्याची. मी कशाला आहे, माझ्याकडून 5-50 घे, पण त्याची जिरवा पाहिजे. माणसं भिकारी झाली. 70% लोक जिरवा जिरवी पाहिजे मेली. आत्तापर्यंतच्या लोकांचं वाटोळं 3च गोष्टीने केलंय: जिरवणे, अहंकार आणि अज्ञान. ज्ञानच कुठे. 50 महिला अशा निघतील कीर्तनात आत्ता माया पुढे बसेल का तुम्ही तुमच्या सख्या भावाशी आज बोलत नाहीत. पन्नास तर नक्की निघतील. लबाड बोलायचं नाही, मला नाव सांगायला लावू नका. काय कारण? करेक्ट. ईसा उत्तर बरोबर आहे महाराज. हा विनोद नाही महाराज. पाया पडून सांगतो बसणाऱ्या माणसांना, पाया पडून. हे इंद्रिकडचे वाक्य आहेत महाराज. तुम्हाला मला काय म्हणायचं ते म्हणा, तुम्हाला मला काय नाव ठेवायचं ते ठेवा, शिव्या द्यायच्या शिव्या द्या, पण ते काल सत्य आहे, आज सत्य आहे. स्वार्थापायी नाथे तोडू नका. सगळं मिळेल महाराज, नाथे नाही मिळणार. भाऊ येतो. अहो महिला मंडळाकडे कारभार गेल्यामुळे बायाने घरातला सक्का मामा बदलावला. आता एक लग्नात नवीन अवलादीचा मामा तयार झालाय, गुरु मामा. पुढे सापडली काय तू अवलाद, असा लॉन्स मध्ये कपडे काढून आणला पाहिजे गुरु मामा. हलकट नाही ते काही करायचं. अहो काही झालं तर नाथ एक रक्तच. वाक्य सांग का, आता मी तुमच्या मुलासारखं आहे. आपल्याला आपल्या भावाचं जमत नाही, हा व्यवहार आहे, नाथ नाही. व्यवहार आहे. माझं माझ्या भावाचं जमत नाही, तुमचं तुमच्या भावाचं जमत नाही. त्याच्या घरात जाऊ नका, त्याच्याशी तोंड पाहू नका, पण तुमच्यावर प्रसंग आल्यावर तो आहे हे विसरू नका. अरे हे मित्र काय, ही पागल मंडळी, ही फक्त आपल्या सगळी हिंडती, यांना काय घेणे. काही लोक म्हणतात मानलंय, लोक मानित्या. पागल आहे तू. पाजायचं बंद करतोय, मावतीला सुद्धा येणार नाही. तुला वाटतं मानलंय की मध्ये गाजर खात नाही कोणी कोणाला. लोकांना काय घेणं. भुईमुगाच्या शेंगात दाना आहे तर त्याचा मुक्काम पोथ्याते, दाना निघून गेला की त्याचा मुक्काम चुलीते. 8व्या अध्यायामध्ये 3 ओव्या आहेत. 8व्या अध्यायात एक ओवी 199 नंबरची आहे, एक ओवी 98 नंबरची आहे, आणि एक ओवी 200 नंबरची आहे. 8व्या अध्यायात ज्ञानोबारायनं सरळ सांगून टाकलं, ऊसाची साखर होईल पण त्या साखरेचं परत ऊस होणार नाही. लोखंडाचं सोनं होईल परीस लागला तर, पण त्याचं परत लोखंड होणार नाही. आणि दुधाचं लोणी होईल पण त्याचं परत दूध होणार नाही. एकदा देव कळालेला माणूस दुःखी होणार नाही, आणि अज्ञानी माणूस देवापर्यंत जाऊ शकत नाही. याला पहिल्या अध्यायात 3 ओव्या आहेत. पहिल्या अध्यायात 3 ओव्या ऐका कोणता आहे. लोखंडाचं सोनं करण्याची ताकद फक्त परिसात आहे. परिसात आहे. लोखंडाचं सोनं करण्याची ताकद फक्त परिसात आहे. मेलेल्याला जिवंत करण्याची ताकद फक्त अमृतात आहे. आणि मुक्याला बोलायला लावण्याची ताकद फक्त सरस्वतीत आहे. देव प्राप्त करण्याची ताकद फक्त नरशर्यत आणि ज्ञानातच आहे. म्हणून तर माऊलीने एक ओवी पहा किती सुंदर लिहिली. 16व्या अध्यायात ओवी आहे.
पतीची मता अनुसरोनी पतिव्रता, पण कधी शास्त्र म्हणेल ते सांडावे राज्य इतरण. पैशाची गमेंट झाली, शास्त्र पाळायचं नाही, सोमवार नाही, एकादश नाही, उताटेलपणा आपला कधी बी, तर चालतं का? कुठीचं लग्न करायचं पुरीचं पण एकादशीलाच, माझाटल्यावानी आपलं काही करायचं का बा? पैशाची गमेंट, हलकट क्वालिटीचं. काय होतं बा एकादशीला पुरीचं लगीन केलं, काय होतंय? काय होत नाही, काय होत नाही, पण जिरती. शास्त्र पाळणारी माणसं ध्यानात ठेवा. एकादशीला लग्न करू नये असं शास्त्र नाहीये, पण एकादशीला अन्नदान घालू नये असं शास्त्र आहे. माझी भाषा थोडीच आहे का? एकादशी सोमवार न करती कोण होईल तयाची गती. म्हणजे आपल्याकडे ऊत आला पैशाला, मामनाने तुम्हाला मामनाने ती दिली, मामन आमुशाला देईल, त्याला काय घेणे? बामणाला काय करायचं? लोकच आपले बामणाला म्हणतात थोडं सरकून घ्या, गुरु खालीवर करा. तो म्हणला गुरु खाली नाही, गुरुच्या बोकांडी जरी गुरु बसला तरी जुळत नाही. राज बदला, ते जमन नाव बदला, पण दणका झालाच दणका. आणि जावायची येडं निघलं एकादश. महाराजांची भाषा आहे, अध्याय नंबर 17 ओवी नंबर 189. वार्या वाट न पाहे आणि मरण मुहूर्त न पाहे. मग मला एकानं कीर्तनात विचारलं परदिवशी उभं राहून, एकादशीला लग्न केल्यावर जर असं होतंय तर ज्यांनी पोरी पळून आणल्या त्यांनी कुठं तिथी पाहिल्या? हो, ते 16व्या अध्यायात ओवी आहे 300 नंबरची. सूर्याचे धन कोणाविष झाले, पण ही मंडळी अशीच मरती. कशी? अध्याय नंबर 3 ओवी नंबर 200. पतंगा दीप्ती आलिंगन आणि तया अचूक मरण. कोणत्याही बसलेल्या माणसानं मला सांगावं, माझ्या पोरगी पळून आलेले, माझा संसार चांगला आहे, त्या लग्नाचे अख्खे पैसे भरून देईल. रोख घे शांबड्या, रोख द्यायला काय हरकत आहे? त्या लग्नाला खर्चच नाही. मासले द्यायला येडे काम. माना नाही तर नका मानू, पण ओव्यांच्या प्रमाणानुसार शास्त्र आहे. आणि पाया पडून सांगतो, इथून पुढच्या लोकांना शास्त्राकडे वळावाच. इथून पुढच्या लोकांना शास्त्राकडे वळावाच लागेल. गुरुवार केले महिला मंडळ तुम्ही, शारीरिक संपले, काही फरक नाही. मी सांगितलं कोणी होता कुठाना? बावळ्याचा बाजार नाही तर. पार्वतीने गुरुवार केला, शंकर धाब्यावर जावला, काय उपयोग झाला? पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गट भारी तुझविने संसारी. शंकर म्हणतो लिंबू पीळ, लिंबू पीळ. वव्या त्याला बोगसगिरी नाही. वव्या आहे का? महाराज मंडळीच्या लगेच ध्यानात येतील. 3ऱ्या अध्यायातले वव्या आहे. तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थासी ना जावे, तुम्ही स्वधर्माते जावा. काय बोंबलं धिंडवतो देवाला? काशीला जाणारी अडपट ध्यानात ठेवा. काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं, असा नियम आहे. हे हलकट काशीला गेला, मी दाव्याचं खात नाही, कानपाड फोडील. काशीचा दावीचा संबंध काय? तुला जायलाच कोणी सांगितलं होतं? बावळट नाही तिकडून आला तर घराचं वाटोळं झालं, काल गेला काशीला. आणि आमच्याकडे काशीला जाण्याची हौस आपल्याला कमी. याडपाट. तिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे, बी लागलीच. चालली गचपान घेऊन काशीला. बरं, आमच्या महाराज लोकांचा काशी लोक नेणं धंदा झालाय. पैसे उरत्या, दिवस निघत्या. उरलेल्या पैशाच्या बायकोला गाजरा, दोन्ही काशा खुश. लहानाले बोरं एब्र्या, इकडे माझ्याकडे बघा पटकन. बोलता येतं ना तुम्हाला? मग बोला पटकन. आपल्या घरात पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं, सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती? मम्मी. करेक्ट.
आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. करेक्ट. आणि हेडमास्टर कोण? मम्मी. करेक्ट. आपला पप्पा सगळ्यात जास्त घरात कोणला घाबरतो? मम्मीला. हा 4 गुरुवारचा प्रसाद. उत्तर त्यांनी आपण दिला तर झोंबला असतं त्यांना. अभंग तुकाराम महाराजांचा तुकारामाच्या खात्यात चरणाचा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा चिंता बिंता काही करायची नाही. माझ्या तोंडातलं परत एक वाक्य आहे, वादाला फळ नाही आणि संसाराला फळ नाही. सप्ताह त्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. अभंगातला तिसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. दरिद्रवाणी कीर्तनाला बसायचं नाही. फटाफटा बोलत जायचं. यशला यश, नोला नो. उगाच काय तंगड्यावर करांग गुडघे फाकवा यायचं नाही. लांब उभं राहायचं. चांगला चप्पल जोड पाहायचा. डोक्याला ताण करीत बसू. महाराज एक वाक्य सांगा, जगातली सगळी दुःख घालवण्याची ताकदच कीर्तनात आहे. किती मोठं संकट असू द्या तेवढं गार करण्याची ताकद फक्त. तुम्ही आता माझ्यासमोर बसलेलं, तुमच्या डोक्यातली खटकीच गेली इळ भरायची. काय टेन्शन मी सेंटर आहे. माझे कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला मी सर्टिफिकेट देणार बसलेल्या कोणत्याही बी. 6 महिने त्याला अटॅक येत नाही. सर्टिफिकेट घ्यायचं आपलं. तू एकटा हसतो घरी गेलो, मोकळा होतो मोकळा. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात प्युअर गद्दार. महाराज विनोद समजू नका. हसणं ही ईश्वरानं दिलेली देणगी आहे. ती काही मानव निर्मित आहे का? देव निर्मित आहे. हसलंच पाहिजे. हो, आपल्या आयुष्यात सगळ्यात मोठा वाईट दिवस कॅमेरावाला आपल्याला हसाय सांगतोय. त्या दिवशी माणसानं फाशी घ्यावा. फोटोवाला आपल्याला आपल्या पुढे येतो, स्माईल 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 स्माईल. मग आपण म्हणायचं ईश्वरानं दिलेली देणगी. आपल्या आयुष्यात सगळ्यात मोठा अपमान. अरे हसत हसत जगा ना हसत हसत मरा. महाराज तुम्हाला मला जीवन आहे. तुम्हाला मला जीवन आहे. महिला मंडळ महिला मंडळ भांडे घासणारीचं भांडे घासणारीचं मुलगा रडायला लागलं. भांडे घासणारीचं मुलगा रडायला लागलं तर कोणी त्याला जवळ घेतं. भिकारणीचं पोरगं रडायला लागलं तर कोणी त्याला 2 रुपये. या जगामध्ये एक आई झाली महाराज. त्या आईनं 4 मुलं जन्माला घातली. पण जगातला एक माणूस असा नाही झाला महाराज का त्यांनी त्यांचा गाल वाढला नाही का मुक्का घेतला नाही. हो, एका आईनं मुक्का नाही घेतला का एका माणसाने गाल नाही वाढला. अरे गाल वाढायचा मुक्का घ्यायचं जाऊ द्या महाराज, पण तोंडातला शब्द सुद्धा कधी चांगला गेला नाही. तो तर जाऊ द्या, पण पोटाला अन्न दिलं नाही. पण त्याच आईचा एक मुलगा विश्वाचा गुरु ठरला, एक मुलगा जगाची आई ठरला, एक मुलगा साक्षात ब्रह्मदेव ठरला आणि एक आदिमाया शक्ती ठरली. विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती नातारू विश्वाचा गुरु ठरला. आणि आपल्याला काय रोग झालाय. आता जर एखाद्याला म्हणलं टाळ नीट वाजव, मला म्हणला आबा टाळ तू. मग हे दिंड्या बिंड्या फुटल्या का म्हणून. अरे दिंड्या काढणारे जे लोक ना यांच्यावर इतके वाईट दिवस येणार आहे 2-3 वर्षात. एकट्याला झेंडा घेऊन जावा लागेल, लोकच नाही का. अहो माणसं फुगीर झाली महाराज. नम्रता परमार्थात राहिली नाही लोकांना. पूर्वी आपण भजन शिकलो तर फटके सहन करायचं, अपमानाची बाजू सहन करायचं. आपण भजनात बसायचं. कोणी टाळ ओढून घेतला तरी आपण भजनात बसत होतो. आज भजनाकडे डोळे वाचून पाहायचे सुद्धा दिवस नाही. ठेवून ते भजन गेलं उडत. मग दिंड्यांचं हेच झालं. टाळ नीट वाजव मला म्हणला दुसरी दिंडी. खेळ झाला फार त्या दिंड्यांना. परमार्थ वाढला नाही, परमार्थात अहंकार वाढला आणि अहंकारामुळे परमार्थाचं वाटलं झालं. हो, दुसरा मुद्दा संपला.
तिसरा मुद्दा आज गायकवाद गुणीजन मंडपाले माईक सिस्टीमवाले या खंडारी नाम सप्ताह कार्यक्रमाचे आयोजक श्रीमद भागवत ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण ग्रामस्थ मंडळ 12वे गाव कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गावदेवी मंदिर ग्रामस्थ भजनी मंडळ महिला मंडळ 12वे गाव तालुका कल्याण कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायकवाद गुणीजन मंडपाले माईक सिस्टीमवाले बचत गटाच्या बाया महिला आघाडीच्या बाया कॉलेजचे पोरं दारुडे बिरुडे याच्यात नाही ते हा दारुडे बिरुडे बेवडे बिवडे उद्या कोणी म्हणाय नको मा नाव नाही घेत. मी कीर्तनाला जाऊन माझं नाव नाही घेतलं. कॉलेजच्या पोरी बिरी बापाला धोका देणारे पोरी पळून जाणाऱ्या पोरी बापाला उचलून ना पडणारी पोरं 90 पेणारी पोरं दारुडे बिरुडे बेवडे बावडे पुढारी फाडारी सगळ्यांच्या वतीनं 12वे गाव कल्याण परिसरातील गायकवाद सगळ्या मंडळीला धन्यवाद आणि मागणी पर कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत चाललं होतं ते एकदम फायनल आहे. अभंग कोणाचा आहे चिंता करायची नाही. हे मुद्दे काळाची गरज आहे. फक्त नम्रतेत देव आहे एवढं फायनल करा. माघार गेला मोटरसायकलवरती का जण चालले फुल पेले उसाचा ट्रक भरून आला त्यानं हॉर्न वाजवला. गरज आहे का नाही हॉर्न वाजवलं? याला राग आला. ही बिनबापाची अवलाद 90 हल्ली भंगार क्वालिटी याने त्याच्या 2 कानपट्टीत ठेवून दिल्या. का वाजवला हॉर्न? तो कच्चा नव्हता टामी घेऊन उतरला खुब्यातूनच काढले तिने. हे उतरले म्हणले गुडघे गेले गाडशी. मग नम्र वागल्यानं काय मरत आहे का मग? उगाच माझा टेलपणा करायचा. मोटरसायकलवर चाललं ना कुत्र्याला लात आणते ती. त्याचा बाप पिसाळेला होता. काय बावळटपण आहे. हो गायकवाद गुणीजन सप्ताह कमिटीला धन्यवाद आणि कीर्तनाला 2-3 मुद्दे देवाकडे मागायचे ना अभंगाला सुरुवात करायची. हे देवा शेतकरी वर्ग सुखी हो दे. हिंदू धर्माचं दैवत काय वाचू दे. हिंदू धर्म टिकू दे. वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे. प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे एवढी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि सांगा देवाला देवा तुम्हाला गरीब कर. देवा तुम्हाला गरीब करणार आहे. मला माहिती आहे देवा तुझा भक्त जितका गरीब तितका तू दयाळू. तुझा भक्त जितका गरीब तितका तू दयाळू. खरं सांगू का देवा तुला तुझी भक्तीन गरीब होती तर दळू लागायला आला. तुझी भक्तीन गरीब होती तर भाजी काढू लागायला आला. तुझा भक्तीन गरीब होती तर बाळणपणाला आला. आणि तुझी भक्तीन गरीब होती तर मा शिकू लागला ना. हा मग खरं सांग ना देवा. मला माहिती आहे ना सातवा मला माहिती आहे ना देवा मी वैकुंठी नसे हे तुझं ब्रीद आहे. भानुबिंबाई न दिसे. मग एक कर ना देवा. माझ्या फक्त 2 गोष्टी नेऊ नको देवा. एक माझ्या गालावरचं हसू नेऊ नको आणि माझ्या घरातलं समाधान नेऊ नको. आणि त्याच मागणीला अनुसरून आजचा अभंग आहे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी गायकवाद गुणीजन टाळकरी बेळकरी यांनी जरा बारीक लक्ष द्या. पहिलं जग शून्य होतं. हाला हा म्हणा नाही तर नाहीला नाही म्हणा. पहिले कोठेच नव्हते काही जग सूर्याला नाही. पहिले कोठेच नव्हते काही जग सूर्याला आवगे चुन्नत होते मागे कर्म तेरे तेरे चुन्नत होते मागे कर्म तेरे आपल्याला ही गाडी बिडी हे ना काय हे मरून जाऊ दे काय का मागू नये काय उपयोग आहे. देव काय देव रात्रीत नोटांवर झोपणारा सकाळी भीक मागू शकतो. सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो. दुपारी गाडीतून हात काढणारा त्याच गाडी खाली संध्याकाळी मारू शकतो. त्याला काय करील ते काय नोही महाराज. करील ते काय नोही महाराज. करील ते काय महाराज. करील ते काय महाराज. पारी पागे बीज सुतांगी सुतांगी. पारी पागे बीज सुतांगी सुतांगी. पारी पागे बीज सुतांगी सुतांगी. करील ते काय नोही महाराज.
मेन मुद्द्यात घिसलोय आपण, थोडं किचकट आहे. पहिलं जग शून्य होतं. पहिले कोटे नव्हते, काही चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते. पायी कानोबा तेरे 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 बोल जा. याचा अर्थ अजून जग तयार झालं नाही. जग तयार करायचं ज्याने ठरवलं त्याचं असं म्हणणं आहे, एक एकलेची कंटिन्यू म्हणून केली निर्माण 14 गुणे, किंवा जेने हे विश्व निर्मिले. देवाने जग तयार करायचं ठरवलं. आता काय केलं ऐका. पहिलं जग होतं ब्रह्म, मूळ ब्रह्म एकच आहे. आता हे जाती विती ह्या सगळा बावलाटपण आहे. तिकडे तर आपलं डोकं लावायची काही याडपटायचे कुठं नाही लागत त्यांचं. हा, आमच्याकडे एकच जात आहे, देखा मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. तिसऱ्या अध्यायात होईल. आता ऐका, झालं माणूस तयार करायचं ठरलं, म्हणजे माणूस नाही ठरला. काय काय ठरलं. पहिलं होतं यम, ऐ ऐ पहिलं शून्य होतं, त्यातून ब्रह्म तयार झालं. आणि ब्रह्मातून 4 खाली झाल्या, जारद स्वेदच अंडच उद्भिद. 4 झाल्या खाली, 84 लक्ष झाल्या योनी. आणि देवाने जगाकडे पाहिलं तर माणूसच नाही, तर जग करून काय करता. मग देवाने असं ठरवलं, याला आयुष्य द्यायचं कमी, पण अशी बुद्धी द्यायची यानं देव पाहिला नाही पाहिजे, देव झाला पाहिजे. आपण देव पाहायचा नाही. काय रे पाहतो 16 तास हळद दिलं उभं होतं मागच्या एकादशीला. बारीत गारठ लाखेरात 6 बिड्याचे बंडल खपली आणि 3 तंबाखूच्या पुढे हाणल्या. आणि तांबडं फुटायच्या टायमाला मंदिराजवळ आलं, घुसला आतमध्ये. समाधीजवळ जाताना वाकावं लागत, वाकलं त्याला वर कॅमेरा दिसला. समाधी सोहळ्याच्या काळात कॅमेरा ठेवत्या, आपण दिसतो त्याच्यात. हा मी कसा दिसतो पाहायला गेला त्याच्यात. पुजाऱ्याने लोटला बाहेर. तो बाहेर आल्या म्हणला समाधीच नाही आतमध्ये. अरे बाबा देव पाहू नका, देव व्हा. आजीनं मांडीवर घेतलंय, त्याला शरीर मिळालंय, फक्त एवढं जाऊ देऊ नको. कानाची धन्यता कीर्तन ऐकण्यात आहे, डोळ्याची धन्यता देवाचं रूप पाहण्यात आहे, आणि पायाची धन्यता तीर्थाला चालण्यात आहे, आणि हाताची धन्यता टाळी वाजवण्यात आहे. माझं एवढं, बाकी काय करायचं. सगळं राहिलं नाही. हा गेला, काय करायचं त्याला. काय करायचं काय त्याला. गाव इतकं सुंदर, सगळ्या सुविधा आहे गावात, फक्त त्या गावात माणसं राहते नाही. माऊलीची ओवी 9व्या अध्यायात वसनगर. काय करायचं त्याचं. बाजरीचे कंस भरपूर वाढले, दाना नाही. काय उपयोग त्याला, त्याचा काय उपयोग नाही. गाव बारीक असलं तरी चालेल, पण त्यात माणसं असावा. शरीर चांगलं ठेवा, बाकी सगळं गेलं तरी चालेल. महिला मंडळ 3 गोष्टी जपून वापरा. 1 पाणी जपून वापरा, 2 वीज जपून वापरा, आणि 3 घरात वाणी जपून वापरा. जरा वाणीचा वापर वयामानाने करा. विशेषतः सुनबाई नावाचा प्राणी जरा नीट ऐका. तू काय तुझ्या बापाच्या घरून टेपो भर भांडे घेऊन आली, म्हणजे ज्या गिरदारी घेऊन नाही आली. तुझ्या लग्नाची एक तरी वस्तू नीट आहे का. कपाट घरात घालताना मोडलं, दिवाणचा पाय म्हणून गेलाच होता, आणि सोफा सेट तर वाकेलच होता. तुम्ही कुणालाही बोला, बाहेर महिला मंडळ बोला तुम्ही, पण तुम्ही सासू सासऱ्यांना कधी बोलत जाऊ नका. खरं सांगू का, त्यांना बोलण्याचा तुम्हाला अधिकारच नाही. त्यांचा तुमचा काय संबंध. संबंध काय. तुम्ही ज्याच्याशी लग्न केलं तो खिलारी तुमच्या ताब्यात आहे. तुम्ही त्याला पाहिजे तसं वापरू शकता. त्याला भांडे घासायला लावा, कपड्याच्या घड्या घालायला लावा, धुणं. तो नाही म्हणलाय का. तो ते नाही म्हणलं का. पप्या आपल्या घरात सकाळी आंघोळीला बम पप्पा पेटवतात का मम्मी ग. पप्पा या. आपले भक्त खोटं बोलत नाही. हे इंदुरीकर भक्त आहे महाराज. ते
रोजाना सुद्धा बसले नसते 11 वाजेपर्यंत. हे काय कीर्तनाचे पोर आहेत का? हे 4 वेळा रिमोटचे चॅनल बदलवणार आहेत पण ते फिट बसलेत का नाही? हीच कीर्तनाची खरी श्रीमंती. ते बसतील का कधी? घरात तरी बसले असते का 2 तास? त्यांनी घर उलट पालट केलं असतं 2 तासात. चला थोडं माग वाणीचं पुन्हा नवऱ्याला बोलायचं. काय बोलायचं ते त्याला बोला. काय तो बिचारा तुम्ही विकत घ्यायले त्याला ऐकणंच. हा विनोद नाही. आणि पाया पडून सांगतो महाराज, माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जाऊ नका. शेतकरी वर्ग किंवा म्हातारी माणसं पाया पडून सांगतो, परिस्थिती की गरिबीची सहन करू शकतात पण मुलाबाळाकडून झालेला अपमान सहन करू शकत नाही. आणि तुम्ही सासऱ्याला परत तरी शब्द बोलायचा प्रयत्न करायचा नाही. तो ठरविल त्याला काय करायचं ते. तुमचा राईट काय आहे त्यांना बोलायचा. वैशाख महिन्यात आली तू आणि तू सासूला म्हणती तुला मा संसार पावत नाही. आणि तू सासऱ्याला म्हणती वाटोळं केलं माझ्या नवऱ्याचं. तू होती का तवा? तुला माहिती आहे का तुझ्या नवऱ्याचा इतिहास काही? त्याच्या पायी 3 गुरुजीनं बदल्या करून घेतल्या. अशा नागात गुरुजी होता तो. त्याला पाहिलं कोंबडी सुद्धा अंड घालीत नव्हती. असा नागात गडी होता. उलटा तुझ्या ट्युशन लावल्यामुळं तो जागेवर आलाय. हा विनोद नाही महाराज. प्रारब्ध आहे ज्याचं त्याचं. सासू सासऱ्यांना बोलत जाऊ नका. बोल. आणि ते किती दिवस राहणार आहे बिचारे. एक तर शरीर त्यांचं कष्टाने खचलंय. तुम्ही त्यांना शरीरानं खचू द्या, मनानं खचू देऊ नका. बोलत नका जाऊ आजपासून. तुम्हाला काय बोलायचं ते नवऱ्याला बोला. त्या बिचाऱ्याला ऐक नसे. आता नाही ऐकत तर काय करता. आता तुमची बायको तुम्हाला बोलती ना, आमची काय ओवळी ती एवढं जे बा तुमची वाटेव बोलती ना, आमची दार लावून बोलती पण बोलतीच ना घरोघर मातीच्या. काय बायको जगात दोघांनाच चांगली मिळती, दारुड्याला आणि पुढाऱ्याला. दारुड्याची बायको मार खाला निभारलंय हो. किती हाना गम नाही पस्तावा नाही. ती म्हणती मा पप्याचा भानतो पण दिलदार आहे. बायको पुढाऱ्याची किती लोकांचा स्वयंपाक तयार करणार. बायका फक्त यांच्या मार खाती नाही. हिने करी चोपदार भजने बिजने पखवादे बिखवादे. महाराज लोकांच्या बायका मार नाही खाती कधी. आमच्या बायका अजून तर नाही बा. हात सुद्धा वर नाही अजून तर कानपटीतच नाही दिली. आमच्या पुढच्यान काय देतात. म्हणजे कीर्तनकारांच्या भजनांच्या बायकांना गाठ असतात. नवरा कीर्तनाला निघाला का आजही चालले. आजही चाल. अरे बाबा संतन आई वडील स्वतः तिसरा कोण प्रेम करतो महाराज. प्रेम दोघच करतात, आई वडील आणि. आता ही प्रियशी कुठं प्रेम करीत असते का? अरे आपली काही बावळाट कार्टे पुरीसाठी फाशी घेत्या. भंगार आहे का तू? हलकट क्वालिटीचा. अरे म्हणे काय लाजा वाटल्या पाहिजे. पुरीसाठी मरतो का दरिद्र तू? अरे बा म्हणे कान फडाले बाई. पुरीला नाही हे उचलून आपटले बाई. पुरीसाठी मरतो का दरिद्री? हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आपण इतके नादान नाही एवढं चांगलं हृदय कुणाला द्यावं? पुरीसाठी मरतो का दरिद्र्या? काही पोरं कुशाल फाशी घेतात नालायक. ती मला नाही म्हणली. असे 3 जण मेले, तू 4था आहे. वा भूतन धरा गावाला. पोरगी कुठं पोरगी बसलेल्या कोणत्याही पोरानं सांगा बरं प्रिय करा ना. तुमचं हॉटेलचं बिल कधी प्रियशीनं दिलं का? देणारच नाही. ते हुशार मॉडेल आहे ते. 16 आईस्क्रीमच्या कांड्या खातं एकटं. तर हे एक कांडी चूक घेते. त्याला म्हणलं तुला घे, इंटरेस्ट नाही. अरे पैसेच नाही तर. प्रियशी कुठे अशी बोगस प्रेम करीत असते काय? बावळा ठेक काय तर.
बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे बा ते पोरगी माझ्याशिवाय दुसऱ्या संग जगू शकत नाही. ब्रह्मात आहे तू, ब्रह्मात आहे, ब्रह्मात. कितीतरी पोरं मेले. प्रियशी ती अशी बोगस प्रेम करायला येडे का ते? प्रियशी जीवनात तीन आणखी नाटक करते त्या पोऱ्याबरोबर. लग्नाच्या अगोदर त्या पोऱ्याला म्हणत असते तू माझा प्राणनाथ आहे, प्राणनाथ, नवनाथाचा भाऊ. लग्न झाल्या म्हणते तू नाथ आहे, शेवटी म्हणते तू अनाथ आहे. माणसाची बायको जीवनात 3 वर्षात 3 वाक्य बोलते. नवीन लग्न झालेली पोरं पहिल्या वर्षी बायको लय भारी बोलते. 3 वर्ष आहे का 3 वाक्यात? अहो अहो संपलं पहिलं वर्ष. अहो ऐकलं का? पहिलं वर्ष. दुसरं वर्ष कान फुटले का? तिसरं वर्ष काय लाज बीज? 4थ्या वर्षी झाला दिंडी 3 एकरी आला आमच्या बोकांडीन पा. नाही रे नाही कुणाची कोणी, नाही रे नाही कुणाची कोणी, नाही रे नाही कुणाची कोणी, नाही रे पुस्तकातल्या गोष्टी आहे. हॉटेल का घड्याळ का आणतो तिला नाश्ता चालतो. पागल तू. महिला मंडळ 3 गोष्टी जपून वापरा. पाणी जपून वापरा, वीज जपून वापरा आणि वाणी जपून वापरा. पुरुष मंडळी 3 गोष्टी जपून वापरा. अंगातली ताकद जपून वापरा. कुठे घालू नका बावळा ठेवानी. मारामाऱ्या करायला गाला घालतो. दंगली करायचे दंगली करायचे टपरे पेटवायचे ना आंदोलनं करायचे दिवस गेले. आता ह्या 15 वर्षामध्ये महाराष्ट्रातलं पोलीस खातं नंबर 1चं काम करत आहे. नंबर 1. गुन्हेगारीला 70% आळोख कोणी घातला? आता पोलीस खात्याने. नाही तर 16चं बलात्कार करीत होतं आणि 17चं खून करीत होतं. 100% जनता CC कॅमेऱ्यात आहे. आता टपऱ्या बिपऱ्या पेटवायचं इज बंद करा. याड पाठव. लय माझटल्यावानी करू नका. म्हाताऱ्यांचे माप काढितो. पुरीला पाहिलं बोकडाचा आवाज काढतो. 1 साईड भांग पाडितो. भागला तर उशिड्या झाल्या नाला का तुझ्या. अंडरपॅन्टला उवा झाल्या खाजी तिंडतो. तू काय प्रेम. आता 100% जनता CC कॅमेऱ्यात आहे. जर कधी क्लिप पेटवताना दिसला ना तू टपरी बिपरी पेटवताना क्लिपमध्ये अशी खोटी गुतन पठ्ठ्यात. खोटा उपटन पण खोटी निघायची ना. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. 3 महिने जामीन नाही आहे महाराज. काही गोष्टींना लोकांना वाटतं बा इंदुरीकर काही बोलतो. माझ्या 2 तासातल्या कीर्तनातलं एखादं वाक्य तुम्हाला विनोद वाटलं? तुम्ही ती गोष्ट हसण्यावारी नेता पण ती जीवनाचा कायापालट करणार आहे. फक्त तुम्ही ती गोष्ट कशी नेता? हसण्यावारी नेता. नाही तर ती गोष्ट कायापालट करणार आहे. दंगली बिंगलीत भानगडीत पड नका. आता पहिले दिवस राहिले नाही. विनोद नाही हा. आणि तुम्ही ज्यांच्यासाठी मोर्चे काढते कोणी तुम्हाला सोडवा येणार नाही. ही एवढी बाई गळ्यात लटकून आमच्या टोळीत या बाद झाला. आता हे दुसरे भोंगे बांधायचे बंद करा आता. आणि आमच्याकडे जर आले ना पोरे हो तुम्ही श्रीमंत होणार नाही पण सुखी जागल्याशिवाय राहणार नाही. या ना आमच्या टोळीत. आमच्या टोळीत जो आला तो अजून उपाशी मिळाला नाही आणि बरबादही झाला नाही.
दिवस कोणचे फिरत यात लई येडेवाणी करू नका. 11वीला गेला टोन घ्या आता शिक तू प्राध्यापकाची टिंगल करतो. त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुला वडा आहे बिडी आहे का? ही इडी अवलाद नाही तर. ती 10,070ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 पायात बूट, बोंबलं दिंडा तर रुपये इन्कम नाही. बापानं 100 द्यायची पेट्रोलला, हिनं द्यायची 100. ही तर लई खोडीची. हा, हिनं उलट पोराला म्हणायचं 100 राहू दे, त्याचं ऐकू नको, त्याचं ऐकू नको, तो पहिल्यापासून तसाच आहे. कोण तो 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 त्याला मी 9वी पासून पाहते. तो जसा आहे तसाच. मग आता 100 एक्स्ट्रा मिळाले होतो आपण हरिपाठ करीन का? ते 90 हाणायला लागलं माझातलं ते. आणि मग यांनी आता वाढदिवस करायची पद्धत आणली. घरी नाही करते, यांना बाप नाही ना. आता यांचे वाढदिवस धाब्याच्या पुढे, केक ठेवायचा धाब्या पुढं, सामुदायिक मुतायचं त्याच्यावर सगळ्यांनी, त्या केकवर संगच, आणि तो मुतन केक एकत्र करायचा आणि प्रसाद म्हणून एकमेकाच्या तोंडात घालायचा, हॅपी बर्थडे टू यू. आणि पेल्यावर एकमेकाला बापाच्या नावानं का मारायचा, हे रत्या. खरंय का खोटंय? खरंय. हा, हे विनोद नाही, हा अंगातली ताकद जपून वापरा. इथं वापरा ना.